नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला वैष्णवी हगवणे प्रकरणातली या घडीची सगळ्यात मोठी बातमी. वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस दाखल झालेले आहेत. गेली 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. नेपाळहून विमानानं निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला. गेले 10 दिवस 3 राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली. तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला. या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या. नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. नाझीम, कशा पद्धतीने निलेशला पकडण्यात आलं आणि आता पुढे काय कारवाई केली जाते? प्रज्ञा, निलेश चव्हाणनं वैष्णवीच्या बाळाची हेळसांड कशी केली, बाळाचा ताबा वैष्णवीच्या कुटुंबियांना न देण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवून कसं धमकवलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतरच माध्यमांनी हा विषय उचलला, कारण पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. माध्यमांनी हा विषय उचलल्यानंतर एकापाठोपाठ एक गुन्हे जे आहेत ते दाखल झाले. परंतु या दरम्यानच्या काळात निलेश चव्हाण जो आहे तो या ठिकाणी पसार झाला. पुणे, मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, गोरखपूर, उत्तर प्रदेशच्या सोनोली गावातून तो नेपाळमध्ये पोचला. काठमांडूमध्ये 26 मे ते 30 मे असं तो 5 ते 6 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होता. परंतु या दरम्यान पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून त्यानं अनेक क्लुप्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लढवलेल्या होत्या. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन टाळण्यासाठी कॅश लाखो रुपयांची रोकड आपल्यासोबत ठेवलेली होती. मोबाईलवरून कुठलाही संपर्क म्हणजे ऑनलाईन ट्रेस होऊ नये म्हणून 3 मोबाईल सोबत होते, 5 ते 6 सिम कार्ड होते. त्यात काही मित्रांचे मोबाईल होते, मित्रांच्या नावाचे सिम कार्ड या ठिकाणी होते. या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड असं अदलाबदली तो नेहमी करत होता. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी जायचा तिथं मोबाईल बंद पडल्याचा बहाणा करायचा, कुणाचे मोबाईल घेऊन त्यावरनं संपर्क करायचा आणि तसं होत नसेल तर वायफाय घ्यायचा आणि हॉटस्पॉटच्या आधारे ऑनलाईन संपर्क जो आहे तो अनेक वकिलांशी तो साधत होता, कारण अटकपूर्व जामीन त्याला मिळवायचा होता. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यानं स्वतःचं वाहन या ठिकाणी वापरलं नव्हतं, कारण या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणच्या CCTVमध्ये त्याचं वाहन कैद होऊ शकतं आणि मग पोलीस आपला माग काढू शकतात, म्हणून खाजगी वाहनांनी या ठिकाणी त्यानं प्रवास केला. तिसरी गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याचे परदेशी जाण्याचे सगळे मार्ग या ठिकाणी बंद केलेले होते. म्हणून त्यानं नेपाळची निवड केली, कारण नेपाळला या ठिकाणी पासपोर्ट लागत नाही, विजेची गरज नसते, म्हणून तो नेपाळकडे या ठिकाणी रवाना झाला होता, मार्गस्थ झाला होता. परंतु याच दरम्यान त्यांना दिल्ली ते गोरखपूर हा जो प्रवास त्यानं ज्या खाजगी बसमधून केला होता त्या बसचा CCTV पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती लागला. तांत्रिक पद्धतीनं पोलीस दिल्ली ते गोरखपूरच्या या दरम्यानचा प्रवासापर्यंत पोहोचू शकले आणि तिथून पुढं मग CCTVच्या आधारे तो कसा पुढं सरकत गेला हे सगळे CCTV पोलिसांनी मिळवले आणि अखेर 30 मेला जेव्हा तो काठमांडूवरून परत एकदा भारत आणि नेपाळचे जी उत्तर प्रदेशातली सोनोली गावची सीमा आहे तिथं तो या ठिकाणी त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. काल दुपारी ज्यावेळेला त्याला ही अटक करण्यात आली तिथून विमानाने त्याला मध्यरात्री 2:20 पुणे विमानतळावरती आणण्यात आलं. त्याची वैद्यकीय चाचणी झाली आणि आता बावधन पोलिसांकडे ताबा देण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्क्वॉडनं ही कारवाई या ठिकाणी केली. आता सकाळी 10:30 वाजता त्याला न्यायालयात या ठिकाणी हजर केलं जाणार आहे आणि या पुढचं सगळा कस जो आहे तो आता पोलिसांचा लागणार आहे. आधीच त्यांच्यासमोर एकतर आव्हान होतं, आता पकडल्यानंतर त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणं आणि त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवणं, कारण या निलेश चव्हाणकडे जी बंदूक आहे ती कशी त्याला मिळाली, कारण त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी गुन्हेगारीची आहे. त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, ड्रंक अँड ड्राईव्हचे असतील, धमकवण्याचे असतील, इतकंच काही तर स्वतःच्या पत्नीचे त्याने नको ते व्हिडिओसुद्धा चित्रित केलेले आहेत. या सगळ्यांचं पार्श्वभूमी असताना मग त्याला ही बंदूक कशी मिळाली त्याचा तपास करायचा, कारण याच बंदुकीच्या आधारे त्यानं कसपटे कुटुंबियांना धमकवलेलं सुद्धा होतं. अजून असंही आहे की हगवणे कुटुंबातले निलेश चव्हाणची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाची आहे. आपण जर हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा प्रतिक्रिया ऐकली असेल तर तिने देखील निलेश चव्हाणचा वारंवार उल्लेख केला की घरातल्या कोणत्याही प्रसंगात तो सातत्यानं असायचा. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अशा कोणत्या लिंक्स आहेत ज्या निलेश चव्हाणच्या पकडल्या जाण्यानं उघडल्या जाणार आहेत आणि जे गूढ आहे ते आणखी समोर येणार आहे?
निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबियांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. वैष्णवीचा पती शशांक आणि वैष्णवीची ननंद करिश्मा हे दोघं त्याचे जवळचे मित्र होते. म्हणूनच की काय गेल्या 2 वर्षात ज्या वेळेला हगवणे कुटुंबीय आणि वैष्णवी यांचे वाद झाले, त्यामध्ये हुंडाबळीचे वाद असतील, हुंड्याच्या संदर्भात असतील किंवा तिच्यावरती चारित्र्याचा संशय घ्यायचं, त्याच्या अनुषंगाने ती अनेकदा माहेरी तिला पाठवलं जायचं. मग कसपटे कुटुंबीय आणि हगवणे कुटुंबीय यांचा मध्य साधण्यासाठी, यांच्यातलं मनोमिलन पुन्हा एकदा घडवण्यासाठी जो निलेश चव्हाण आहे, त्याचं कर्वेनगरचं ऑफिस आहे, त्या कार्यालयात हे सगळं समेट जो आहे तो घडवून आणला जायचा. त्याच्यामुळं या कार्यालयात जेव्हा हे सगळं घडत होतं त्यावेळेला निलेश चव्हाणचा काय नेमका सहभाग होता, निलेश चव्हाण सुद्धा वैष्णवीच्या छळात त्याचा सहभाग होता का, हाही पोलिसांचा या ठिकाणी तपास असणार आहे. त्याबरोबरच ज्या निलेश चव्हाणकडे बंदूक आहे, ही बंदुकीचा धाक त्यानं कसपटे कुटुंबियांना दाखवलं होतं. कारण वैष्णवीची आत्महत्या 16 मेला झाली, त्याच्यानंतर वैष्णवीचं बाळ नेमकं कुठं आहे याचा शोध जेव्हा घेतला जात होता त्यावेळेला 20 मेला लक्षात आलं की निलेश चव्हाणकडं हे त्याचं बाळ आहे. मग निलेश वैष्णवीचे काका, मामा आणि इतकंच काय तर वैष्णवीचे मोठे सासरे जयप्रकाश हगवणे, जे राजेंद्र हगवणे यांचे मोठे बंधू आहेत, ते सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि ते बाळाचा ताबा घेण्यासाठी गेले. त्यावेळेला बंदुकीचा धाक या ठिकाणी निलेश चव्हाणनं दाखवलेला होता. त्यामुळं ती बंदूक त्याला कसा त्याचा परवाना मिळाला, ती बंदूक नेमकी कुठं आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. जे मोबाईल अनेक हगवणे कुटुंबियांचे गायब आहेत, ते मोबाईल याच निलेश चव्हाणकडे आहेत आणि त्यानंच हे सगळे गायब केलेत असा एक संशय जो आहे तो पोलिसांना आहे. तसे आरोप सुद्धा या ठिकाणी होत आहेत. याचाही माग जो आहे तो पोलिसांना काढायचा आहे, कारण त्याच्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती या बरोबर आहे. ठिकाणी त्यामुळे मिळणार आहेत. अनेक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत आणि निलेश चव्हाणच्या पकडल्या जाण्यानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल. या सगळ्या प्रकरणामध्ये